शिवाजी महाराज, स्वराज्याचा जाज्वल्य दीप। फेब्रुवारी 19 हा केवळ एक दिनांक नाही, तर तो स्वाभिमानाचा, शौर्याचा आणि स्वराज्याच्या संकल्पाचा स्मरण दिन आहे। या दिवशी शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्मलेला एक बालक पुढे जाऊन अन्यायाच्या अंधारात प्रकाश बनले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटलेली होती। आई जिजाबाई यांनी त्यांच्या मनावर संस्कारांची श्रीमंती कोरली। रामायण महाभारतातील आदर्श धर्मरक्षणाची भावना आणि स्वाभिमानाचा धडा त्यांनी बालशोभांना दिला। त्यामुळेच महाराजांचे स्वप्न केवळ सत्ता मिळवण्याचे नव्हते, तर न्याय्य आणि लोकहितकारी राज्य उभारण्याचे होते। त्या काळात परकीय सत्तांचा अंमल होता, सामान्य जनतेवर अन्याय होत होता, पण शिवाजी महाराजांनी भीतीला कधीही शरण गेले नाही। डोंगर दऱ्यांमधून किल्ल्यांच्या साक्षीने त्यांनी स्वराज्याचा पाया मजबूत केला। त्यांच्या गनिमी काव्यामुळे शत्रू चक्रावून जात। कमी साधन सामग्री असूनही त्यांनी मोठ्या सत्तांना धडा शिकवला। महाराजांचा पराक्रम जितका मोठा, तितकीच त्यांची माणुसकीही महान होती। स्त्रियांचा सन्मान, शत्रूप्रती संयम, सर्व धर्मांचा आदर आणि शेतकऱ्यांप्रती कळकळ ही त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्ये होती। राज्य हे प्रजेच्या सुखासाठी असते, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले। 1674 साली रायगडावर त्यांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याला अधिकृत स्वरूप मिळाले। पण महाराजांचे खरे यश किल्ल्यांच्या जिंकण्यात नव्हते, ते होते जनतेच्या मनात स्थान मिळवण्यात। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ घोषणांमध्ये नव्हे, तर कृतीतून त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्याची गरज आहे। अन्यायाविरुद्ध उभे राहणे, स्वाभिमान जपणे आणि समाजहिताचा विचार करणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल। जय भवानी, जय शिवाजी। पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी।